अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्तस्य हो. दत्तगुज पाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण माझा मागील व्हिडिओ पाहिला असेल की सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथच का वाचावा. दत्त नवरात्रीमध्ये सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाची नियमावली काय आहे आपण जाणून घेतलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथ पारायण करत असताना वाचण्याचा जो काही क्रम आहे तर तो कशा पद्धतीने असावा तर ऐका. सर्वप्रथम पहिल्या दिवशी फक्त बरं का संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवशी काय करायचं? संकल्प करायचा. दररोज नाही करत बसायचं. पहिल्याच दिवशी संकल्प असतो. पहिल्या दिवशी किंवा एक वेळ जर तुम्ही पारायण करत असाल तर मग एक वेळ तेवढा संकल्प करा. परंतु दत्त नवरात्रीत आपण 10 दिवस पारायण करत असतो तर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याच्या नंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो काय आपला दत्त संप्रदायाचा जाहीर अशा प्रकारचा टेंबे स्वामींनी दिलेला जो काही महामंत्र आहे तर त्याचं एक माळ जप आपल्याला करायचे आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यानंतर आपल्याला जयलाभ यशदायक स्तोत्र, जयलाभदायक दत्तस्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे. त्यानंतर चित्त संतोषकारी एक दत्तस्तव स्तोत्र आहे तर ते वाचायचं आहे. त्यानंतर सप्तशती गुरुचरित्राचे जे काही अध्याय आहेत 1 ते 51 तर ते संपूर्ण आपल्याला वाचायचे आहेत. त्यानंतर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाच्या शेवटी एक आरती दिलेली आहे तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री सद्गुरुरायाची हे जे काही पद आहे तर ते पद म्हणायचं आहे. त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जे काही भजन आहे तर ते आपल्याला टाळ्या वाजून 3 ते 5 वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर चुकभूल मुक्तीसाठी आपल्याला श्री करुणा त्रिपदी जे काही 3 पद आहेत शांत श्री गुरुदत्ता हे जे काही आपण म्हणतो करुणा त्रिपदी जय करुणागण जन जीवन वगैरे तर अशी 3 पद आहेत ते तर ते त्याला करुणा त्रिपदी म्हणतात. तर ती करुणा त्रिपदी आपल्याला एक वेळा घ्यायची आहे आणि या क्रमाने आपल्याला सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुम्ही म्हणाल सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आम्ही केव्हा वाचू शकतो हा पण एक प्रश्न दत्तदेसींचा मागच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेला, त्याचं उत्तर द्यायचं राहून गेलं. तर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण आपण श्री दत्त नवरात्री म्हणजे चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवसापासून ते दत्त जयंतीपर्यंत याला चंपाषष्ठीच्या नंतरचं दुसऱ्या दिवसापासून ते दत्त जयंतीपर्यंत याला आपण दत्त नवरात्री असं म्हणतो. तर या श्री दत्त नवरात्रीच्या काळामध्ये 10 आवर्तन आपण करत असतो, 10 पारायण आपण याची करत असतो. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी जरी दत्त नवरात्रीमध्ये तुम्हाला सामील नाही होता आलं तरी एक दिवशी असं दत्त जन्माच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी किंवा महिन्यातील एखाद्या गुरुवारी आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याची येणारी पौर्णिमा या तिथीला सुद्धा आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला 2 एकादशी असतात तर पंधरवाडी अशा त्या एकादशी, महिन्याची एकादशी अशा 2 एकादशी असतात. कृष्ण पक्षातील एक, शुक्ल पक्षातील एक, कुणी थोरली कुणी धाकटे असं अनेक नावं आहेत त्या एकादशींना. तर एकादशीच्या दिवशी आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचबरोबर शक्य जर असेल तर आपण दररोज सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचबरोबर इतर जे काही दत्त महाराजांचे सणोत्सव आहेत, पुण्यतिथी असतील, कोणाची जयंती असतील, जे काही दत्त संप्रदायिक संत होऊन गेले, महंत होऊन गेले किंवा इतर काही दत्त महाराजांच्या तिथी असतील तर त्यावेळेसुद्धा आपण सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचबरोबर इतर जे काही शुभ दिवस असतील, त्याचबरोबर आपल्याला एका दिवशी वाटलं की मला आज फारच सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ वाचावा वाटतो तर त्या दिवशीसुद्धा आपण सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ वाचू शकता. आणि अशा पद्धतीने सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ वाचण्याचे जे काही दिवस आहेत किंवा जे काही मुहूर्त आहेत तर ते तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत.
म्हणून अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र, असं गुरुचरित्रकारांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्यावेळेस वाचेल, ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या श्रीगुरूंची आठवण येईल, दत्त महाराजांची आठवण येईल, त्यांच्या कथा आळवाव्या वाटतील, त्यावेळेस तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सारा ग्रंथ वाचलं तरी काही वावगं ठरणार नाही, काही वेगळं वाटणार नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून दत्तभक्तीसाठी कुठला वेळ मुहूर्त नसतो. ज्या वेळेस दत्त महाराजांचं नामस्मरण केलं जातं तर ती वेळ पवित्र होते. या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांनी या क्रमाने आणि या तिथींवरती मुहूर्तांवरती जमेल त्या पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ पारायण सोहळ्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या जीवनाचं श्री दत्तप्रभूंच्या कृपेने कल्याण करून घ्या. ही सर्व दत्तदेसींना विनंती करीत हा सर्व काही खटाटोप कळावे. तुमच्यातीलच एक दत्तदेसी योगेश दादा दाभाडे, बीड. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.